नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, 15 जून 2025 रोजी जी महाराष्ट्र सेट परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेतील पेपर 1 त्यामधील 29वा प्रश्न जो आहे, त्या 29व्या प्रश्नाची चर्चा आज आपण करणार आहोत. मित्रांनो, पेपर 1 हा अतिशय महत्त्वाचा असतो, हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. पण त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न आणि त्यामध्ये दिशेचे प्रश्न विचारले जातात. आता दिशेचे प्रश्न विचारत असताना त्यांनी या प्रश्नामध्ये दिशा आणि अंतर या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. प्रश्न काय बघा, रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते, नंतर ती डावीकडे वळून 12 मीटर चालते, नंतर ती उजवीकडे 45 अंशामध्ये वळून 15 मीटर चालते. तर ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली आणि ती कोणत्या दिशेला सामोरे उभी आहे. आता यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर अंतर आणि दुसरी म्हणजे दिशा. आता आपल्याला हे माहिती पाहिजे, भूगोलामध्ये इयत्ता 5वीमध्ये आपण हे शिकलेलो आहे की जेव्हा आपल्यासमोर नकाशा असतो किंवा वहीचं पेज असतं त्यावेळेस पूर्व ही कायम उजव्या साईडलाच असते, पश्चिम ही कायम डाव्या साईडलाच असते, दक्षिण ही कायम खालीच असते आणि उत्तर ही कायम वरच असते. तर अशा प्रकारच्या 4 दिशा या असतात, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु जेव्हा या मधल्या दिशांची वेळ येते त्यावेळेस इथं मात्र मुलांना माहिती नसतं की नैऋत्य कुठे आहे, ईशान्य कुठं आहे, वायव्य कुठं आहे, आग्नेय कुठं आहे. तर अतिशय सोपं आहे. इंग्लिशमध्ये ज्यावेळेस आपण याचा उच्चार करतो, उदाहरणार्थ आपण ईशान्य पहिल्यांदा घेऊया. इथं ईशान्य आहे, तर इथं पूर्व उत्तर असं नाही म्हणत, उत्तर पूर्व असं म्हटलं जातं, किंवा त्याला आपण काय म्हणतो, नॉर्थ ईस्ट म्हणतो, नॉर्थ ईस्ट म्हणतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस इकडं नैऋत्य असते त्याला आपण काय म्हणतो, साऊथ वेस्ट म्हणतो, साऊथ वेस्ट म्हणतो. आणि आग्नेय जे आहे ती आग्नेय या भागात असते आणि त्याला आपण काय म्हणतो, साऊथ ईस्ट म्हणतो, साऊथ ईस्ट म्हणतो. त्याच्यानंतर वायव्य जे आहे, पाकिस्तान देश हा वायव्येकडे आहे, वायव्य जे आहे त्याला आपण काय म्हणतो, उत्तर पश्चिम असं म्हणतो, म्हणजे नॉर्थ वेस्ट म्हणतो, नॉर्थ वेस्ट म्हणतो. तर अशा प्रकारे आपण दिशांची फक्त माहिती घेतलेली. याचा उपयोग होणार कुठं आहे ते आपण बघूया. आता आपलं गणित बघूया. रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते. आता समजा इथं रागिनी आहे आणि ही 10 मीटर चालली असं, कारण का त्याने म्हटलंय पूर्वेकडे तोंड करून, म्हणजे इकडं पूर्व आहे, आपण मगाशी बघितलेलं इकडं पूर्व आहे, इकडं पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चाललेली आहे. नंतर ती डावीकडे वळून, म्हणजे रागिनीच्या डावीकडे वळलं तर इकडं वरच्या साईडला ती येणार आहे आणि इथं ती चालते 12 मीटर, 12 मीटर चालते, बरोबर. नंतर ती उजवीकडे 45 अंशामध्ये वळून, आता पहिल्यांदा तर इथं 45 अंश म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला इमॅजिनरी इथं दाखवतो, हा 90 डिग्रीचा अँगल झाला, बरोबर. आता 45 डिग्री म्हणजे इथून असा अँगल, हा 45 इमॅजिनरी आपण काढलेला आहे. तर या ठिकाणी रागिनी काय करते, 45 डिग्री वळते, इथं 45 डिग्री आपण लिहूया तात्पुरतं, 45 डिग्री, 45 डिग्री इकडे चालते आणि 15 मीटर चालते, 15 मीटर चालते. आता ती अंतर इथं काय विचारलं बा, तर ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली. मग अंतर काढण्यासाठी काय करूया, 10 अधिक 12 आणि अधिक 15, ह्या सर्वांची बेरीज किती येते, 37 मीटर. म्हणजे हे तर फिक्स झालं की बी उत्तर नाही आहे आणि डी उत्तर नाही आहे. आता राहिला प्रश्न, ए आहे का सी आहे, बरोबर. आता 37 मीटर दोन ठिकाणी आहे, ए आणि सी मध्ये, पण एचं ऑप्शन जो आहे तो 37 मीटर ईशान्य आहे आणि सी ऑप्शन जो आहे तो 37 मीटर पूर्व आहे.
परंतु आपण मगाशी या आकृतीमध्ये इकडं बघा, या ठिकाणी मी स्टार करतो, इकडे 45 डिग्री ज्यावेळेस गेली म्हणजेच इथं कुठं आली, ती ईशान्य बाजूला आली आहे, ईशान्य बाजूला आली आहे, बरोबर. म्हणून ए उत्तर आपलं काय आहे, बरोबर आहे. रागिनी किती अंतर चालली, 37 मीटर, आणि कोणत्या दिशेला चालली, ईशान्य दिशेला. कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच दिशांची माहिती दिलेली आहे, त्यामुळं आपसुकच तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की इथं ईशान्य दिशा आहे आणि ती रागिनी ईशान्य दिशेला 37 मीटर चाललेली आहे. तर आपलं उत्तर आहे ए, आणि ते अचूक उत्तर आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.